मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 50. एक दिन जिंदगी इतनी होगी हसी, झूमेगा आसमां गाएगी ये जमी. अलार्म पूर्वीच उघडलेले त्याचे डोळे, कारणही तसे सुंदरसे. तिची कुशीतली चुळबुळ, पांघरुण खाली सरकलेले. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने हवेत पहाटे गारवा, अन थंडी वाजून हलकीशी झोपमोड होत तिची ऊब मिळवण्याची धडपड. पोटावरील टी शर्ट मुठीत पकडत घट्ट बिलगून गाढ झोपली, आणि त्याची झोप मात्र उडाली. डोळे किलकिले करता क्षणी तिचा मोहक चेहरा समोर. ती खरंच कुशीत आहे की सुंदर स्वप्न, हे समजायला काही क्षण गेले. पण टी शर्ट मुठीत धरताना नाजूक नख रुतलेच हलकेसे. हलकासा हुंकारही ओठातून, आणि जाणीव झाली हे सत्य आहे. रात्री प्रेमाने जवळ आली, कुशीत शिरली. वाटलं थोडा वेळ झोपेल मिठीत, आणि मग नेहमीच्या सवयीने कूस बदलत कुशीतून दूर जाईल. पण आश्चर्य, अजूनही ती समीपच होती कुशीत. पण पहाट झाली ना, रात्र सरली. रात्रभर अधेमध्ये वळवळ जाणवली तिची, पण काही क्षणांपुरतीच. कधी हात हृदयावर तर कधी पोटावर. मध्येच ओठांचे नाहीतर पण त्या हरेक क्षणात सोबत त्यालाही जाग. आपल्यामुळे ती चुळबुळते आहे का, ही चिंता? आपला अति जड हात किंवा पाय तिच्या अंगावर आहे का? बिचारी, नाजूकशी त्याची बाहुली. बाहुबलीच्या अजस्त्र वजनाचा भार तिच्यावर नाही ना, ही काळजी. कुशीत तिला घेऊनही तसा जपूनच झोपलेला, जागसूदच. मग लक्षात आलं तिच्या चुळबुळीचं कारणही तोच. थोडासा जरी दूर वाटला तरी हिचं हाताने चाचपणं, अन जवळ सरकत दूर झालेल्या त्याला बिलगणं. हवी तशी कुशी, कम्फर्ट अन ऊब मिळता क्षणी राणी सरकार गुडूप. दोनदा हे घडले, अन आता त्याचेच त्याला उमजले. आपण हवे आहोत जवळ तिला रात्रभर, आणि या क्षणीही तो दूर झालाच तर 4:30लाच जानची झोपमोड होईल. एक रविवारच थोडेसे निवांत झोपते, माहीत होतं त्याला. मग काय, आज थोडे उशिराच जिमला जाऊया हे ठरवत अलार्म सेट झाला. तिच्या अंगावरील पांघरुण व्यवस्थित करत तिला कुशीत घेऊन आज तोही थोडा जास्त वेळ पहुडला. हम भी थोड़ी देर और रुमानी हो लेते हैं. सुबह की नरम ठंड बाहों में बायको, बस सुकून ही सुकून. अर्धा पाऊण तासाने तिच्याही डोळी जाग आलीच. शरीराचे ठरलेले वेळापत्रक. डोक्याला आदल्या दिवशी कितीही बजावलं उद्या संडे आहे, झोपायचं आहे, तरीही त्या विशिष्ट वेळी डोळे उघडतातच. आणि मग आज तर संडे आहे, या आनंदात ते पुन्हा मिटले जातात. या क्षणी तिचीही काहीशी अशीच अवस्था. आनंदी, पण आनंद निराळाच. त्याच्या कुशीत डोळे उघडल्याचा, त्याच्या चेहऱ्यावरील शांत भाव, चिडक्या कांद्याच्या मुखपटलावर क्वचितच दिसणारे हे आठ्याविरहित कपाळ, हायपर ॲक्टिव्ह मेहराजी असे शांत दुर्मिळ दृश्य, आणि त्याचे हे शांत रूप मनात साठवण्याची दुर्मिळ संधीही. नाहीतर इतर वेळी मिश्किल राजीव खोड्या करणार, आणि आम्हाला एकटक पाहता येणारच नाही, हो ना. विस्कटलेले तेलकट केस कपाळावर विखरलेले, सारखे करावेत म्हणून हात वर करू पाहत होती, तर हातावर त्याचा हात. दोन्ही हातांच्या विळख्यात तिला सुरक्षित ठेवलेलं मिठीत. राजीव, कसं छान कुशीत घेतलंय हो मला. आणि हे काय, तुम्ही चक्क पांघरूनच झोपलात रात्रभर माझ्यासाठी? पण तुमचा हात अवघडला असेल ना, माझं डोकं खांद्यावर पेलून. सॉरी हां. त्याला थोडा वेळ तरी निवांत नीट झोपता यावं या विचारात मिठीतून दूर सरकत होती, पण अर्धवट झोपेत त्याचीही घट्ट पकड. बदमाश बाहुबली, दबक्या आवाजातच कुजबुजली.
झोपेत रागे भरणं की घोरणं ऐकून दचकली. त्याच्या किलकिल्या होणाऱ्या डोळ्यांसोबत हिने कुशीतून पलटी मारली. गच्च डोळे मिटून पडून राहिली शांत. मी तर झोपले आहे. ही नौटंकी भल्या सकाळी. जान, मेरी सुंदर चंचल तितली, सोने का बहाना करके और भी हसीन लग रहे हो. कानाशी मधुर कूजन. खोडकर राजीव जागा. तिने डोळे अजूनच गच्च बंद केले. खळकन बाहेर पडू पाहणारे हसू ओठ घट्ट करत लपवले. आपकी दबी दबी मुस्कुराहट देखकर हमारी तो मॉर्निंग गुड हो गई. हलकीशी मिठी घेत केसावर अलगद ओठ टेकवले. तिच्या डोक्यावरून क्विल्ट पांघरत मोठ्याने हसत बेडवरून उतरला. बडे स्वीट हो तुसी मेहराजी. त्याने पांघरलेल्या क्विल्ट आडच पडून राहिली. तो आवरून बाहेर पडेपर्यंत लपून राहिली. आमची ही मॉर्निंग बेस्ट झाली. बंद दाराचा आवाज ऐकूनच पांघरून हटवले चेहऱ्यावरून. राजीव, हल्ली ओठांना जरा जास्तच काम देत आहात. गुड मॉर्निंग असं म्हणतात का? आवडलं आम्हाला. रोज आता असेच उठवत जा. या क्षणीही जागी झालीच पूर्ण आणि आता पलंगात लोळावेसे वाटेना. अन मनात आलं काहीतरी. गेले काही दिवस मनात दडवलेली सुप्त इच्छा आज जागी झालीच. आवरून त्याच्या पाठी पळाली. संडे, सकाळचे 6. घर डाराडूर झोपलेलं. चिमण्याही उठण्याची शक्यता नव्हतीच. अन जिमकडे जाणाऱ्या जिन्याकडे ती वळली. संडे सकाळचा सदुपयोग. व्यायाम करणे? छे, मुळलीच नाही. त्याला व्यायाम करताना पाहणे. गुपचूप. शेवटच्या 2-3 पायऱ्या चढताना वाढलेली धाकधूक. जिमचे पूर्ण लोटलेले दार. बंद असेल तर काय करायचं? ठोठवायचं का? आणि नॉक करून काय सांगायचं? मला तुम्हाला व्यायाम करताना बघायचंय. इश, मेघा बावळट, काहीही काय. मग काय करायचं? काही नाही, आल्या पावली परत जायचं. दाराला हळूच हात लावला आणि उघडले गेले. लॉक नव्हते. आनंदाला भरतं आलं. आज मनोरथ पूर्ण होणार आणि दाराच्या वाढणाऱ्या फटीसोबत तोही दृष्टीस पडलाच. ट्रेडमिलवर धावणारा. हो, वॉक नाही बरं, धावणेच. कमी वेळात जास्त फायदा. साधेसे गणित. आणि ते करतानाही कानातील ब्लूटूथवर बोलणे सुरूच होते. सकाळी 6 वाजता कॉल, तेही रविवारी. कुणाला छळत होते देव जाणे. बोलड्यावरून जाणवलं कॅनडा ट्रॅव्हलबद्दल चर्चा. हिच्या हृदयात हलकीशी कळ. पण त्याचं हे सतत कार्यमग्न असणारं रूपच तिच्या आवडीचं. पायात सफेद स्पोर्ट्स शूज, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आणि घामाने भिजलेला शुभ्र टी शर्ट. साधारण 20-25 मिनिटे धावून झाले असावे हा अंदाज लावला तिने. हळूहळू धावण्याचा वेग कमी झालेला जाणवला. आता बाहेर येतील का या विचारात घाबरून तिथेच भिंतीशी टेकून उभी. गच्चीचं दार उघडून तिकडेच लपूया का? पण जिम आणि गच्चीच्या मध्ये भली मोठी काच हे माहीत होतच. गच्चीत गेलो तर नक्कीच पकडले जाऊ. त्या दिवशी पहिल्यांदाच गच्चीवर आलेली तेव्हा नजर गेलेली जिमकडे. पण त्याच्या सोबत असताना जिमचं निरीक्षण करावं हे काही सुचलं नाही. असंही राजीव सोबत असताना कुठे काय सुचतं मला. ते आणि त्यांच्या खोड्या काही सुचू देत नाहीत. त्याची बाहेर येण्याची चाहूल लागेना. न राहवून पुन्हा डोकावली तर आता साहेब पुशअप्स करत होते. नजर समोर काचेकडे. त्यामुळे ती पाठच्या दारात उभी आहे हे कळण्याचा काही मार्गच नव्हता. पुशअप्स मधील सहजता जाणवून देत होती त्याच्या शरीराला असलेली नियमित व्यायामाची सवय. 2 पंजांवर स्वतःचे बाहुबली शरीर सहज पेलणाऱ्या त्याला पाहून हिचाच श्वास अडकलेला. कपाळावरून ओघळणारे घामाचे थेंब जमिनीवर पडले. पटकन आत शिरत नॅपकिनने त्याचे कपाळ टिपून द्यावे. मोह झालाच, पण आवरला. त्याच्या नकळतच इथं उभं राहण्याचा प्लॅन होता. पुशअप्स संपले आणि कोपऱ्यातील स्टँडवरून वेट्स उचलले. मेघा, ऐसे छुप छुप के अपने पति को एक्सरसाइज करते देखना गलत बात है. अंदर आइए, हमें कंपनी तो दीजिए.
तिच्याकडे थोडीशी पाठ करत समोर काचेत दिसणारे तिचे प्रतिबिंब हळूच पाहत होता, तिच्याही नकळत. जिम जा रहा हूं. त्याचं बेडरूमचं दार बंद करताना ओरडणं, डोक्यावरून ओढलेल्या पांघरुणा आड ती जागीच आहे माहीत होतं. तिला सहजच दिलेली हिंट. जर सकाळी सकाळी मला भेटायची इच्छा असेल तर मी कुठे असेन? जिममध्ये. आणि मनातली सुप्त इच्छाही की तिने एकदा तरी जिमला यावं. रोजच्या सकाळच्या धावपळीत शक्य नाही, पण आजची संडे सकाळ तर ती थोडी निवांत असणार हे माहीत होतं. आणि ती येईल, नक्की येईल. या अपेक्षेत जिमचे दारही उघडेच तर ठेवलेले. ट्रेडमिलवर धावतानाही कालची रात्र स्मरणात होती. मेघा, कल आपने खुद से एक कदम बढ़ाया है. इन बालों में अभी भी आपके नर्म होठों का एहसास है. धावतानाही हलकेच केसांवरून हात फिरवला. मेघा, मैंने कहा आपको अंदर चलते हैं, बट मैं सच में सोने के बारे में ही सोच रहा था, नथिंग एल्स. एक्चुअली आई वॉज टायर्ड. फ्राइडे नाइट जागकर काल खूप झोप येत होती, स्पेशली आफ्टर दैट हेड मसाज. ओह, इट वॉज सो रिलैक्सिंग. बस आपको बाहों में लेकर सो गया 10 मिनट में. सुकून की नींद. तिच्या विचारात हरवतच असताना फोनची रिंग वाजावी आणि सोबत कानी यावी छुनछुन तिच्या पैंजणांची. तिच्या वर येण्याची चाहूल देणारी. नेमक्या वेळी कॉल करणाऱ्या टोरंटो ऑफिसच्या व्हीपी स्टीव्हचा राग आला, पण निवळला क्षणातच तिचं काचेतलं प्रतिबिंब पाहून. ती आली. सिक्रेट विश सहजच पूर्ण झाली. फिक्या गुलाबी रंगाचा ड्रेस, अर्धवट ओलसर केस मेस्सी बनमध्ये अडकलेले, गळ्यातील मंगळसूत्राशी खेळत त्याला एकाग्रपणे पाहणारी ती. तत्क्षणी वळून तिला आत बोलवावं ही इच्छा झालीच, पण त्याला व्यायाम करताना पाहून तिच्या चेहऱ्यावरचं ते बारीकसं हसू, डोळ्यातलं कौतुक सुखावत होतं त्यालाही. आणि मग तो आनंद तिला अजून थोडा वेळ घेऊ दे या विचारानेच पुशअप्स अँड वेट्स. व्यायाम संपल्यावर तरी ती नक्की आत येईल या विचारात घाम पुसतानाच तिचं पाठमोरं वळणं दिसलं काचेत. आणि आता हाक मारून अडवणे मस्ट होते. मेघा. मुद्दाम कडक आवाजात हाक, आणि तिच्या थबकलेल्या पावलासोबत दाताखाली जिभेचं टोक. बस गई मेघा राणी. आता काय करावं, काय बोलावं या गोंधळात. मेघा. दार उघडत कानाशी मधुर हाक, आणि काहीसं बिचकतच ती वळून समोर उभी, कसनुसं हसू डोळ्यात. आप मुझसे मिलने आई है. जड पण तितक्याच मोहक आवाजात प्रश्न. मी छे नाही, मी तर ते गच्ची. काय बोलावं समजत नव्हतं. आता गच्चीचं कारण सांगितलं, पण पुढे काय? सकाळी 6ला गच्चीवर झाडायला आली होती की वाळवणं घालायला? काय सांगायचं? ओ, तुम्हाला गच्चीवर जायचंय? कीज कुठे आहेत? तिच्या दोन्ही हातांकडे पाहत गालात हसणं. आणि आत्ता तिचं लक्ष गेलं गच्चीच्या दाराला भलं मोठं टाळं. लग्नाच्या धामधुमीत घरात पुष्कळ लहान मुलं. कुणी चुकून गच्चीवर जाऊ नये. स्विमिंग पूल आहे. गच्चीचा कठडाही फारसा उंच नाही. या काळजीने मम्मीजींनीच लॉक केलेली. पण किल्ली कुठे आहे हे तिला माहितीच नाही. ओशाळून नजर चुकवत गोड हसली. राजीव तुम्हालाच भेटायला आले आहे. न बोलताही गालावरची खळी बरंच काही सांगून गेली. आईये. दारातून दूर होत प्रेमाने आत बोलावलं तिला. तो नॅपकिनने घाम पुसत होता आणि ती त्याच्या छोट्याशा जिमचं निरीक्षण करत होती. रबर मॅटवर ट्रेडमिल, एक्सरसाइज बाईक आणि कोपऱ्यातील स्टँडवर रचलेले निरनिराळ्या वजनाचे वेट्स, आवश्यक तितकीच साधनं, नीट विचारपूर्वक मांडणी केलेली आटोपशीर जिम. मी संडेला एक्स्ट्रा वर्कआउट करतो. डेली फक्त रनिंग. रोज जास्त वेळ नसतो. काचेला टेकून उभा तो आठवड्याचं रुटीन तिला सांगत होता. तुम्हाला वेळ तरी मिळतो. माझं जॉगिंग तर पूर्णच बंद. एकतर हा पाऊस
आणि गेले 2 आठवडे लग्नाच्या गडबडीत सगळंच थांबलंय. हिरमुसत बोलली. बट यू कॅन कंटिन्यू. ट्रेडमिलकडे इशारा करतच सांगणं. करावंच लागेल. व्यायाम शून्य आणि लग्नामुळे फक्त खाखा करते. वजन वाढलंय. ड्रेसमधून डोकावणाऱ्या पोटाच्या गुबगुबीत उंचवट्यावर हात ठेवतच काळजी व्यक्त केली आणि त्याचं लक्ष वेधलं गेलं. पूर्वी कधी एवढं निरीक्षण केलं नव्हतंच तिच्या बांध्याचं, पण आज तिने सहजच दाखवलं. गबगबू पोट आणि त्याचीही नजर रेंगाळलेलीच काही क्षण. मेघा, कुछ भी कहते हो, यू लुक परफेक्ट. मोस्टली ये एज में फीमेल्स काफी मोटी हो जाती है, बट आपने मेंटेन किया है. अन संपूर्ण बांध्याचा एकाग्रपणे निरीक्षण करणारी त्याची नजर पाहून ओशाळणी दुसऱ्यांदा. देवा, मी काय करते आहे? मेघा, खोडकर माणसाला अजून खोड्या काढायची संधी देऊ नको. मनातच बजावले स्वतःला. हा, थोडे से मोटे तो लग रहे हो आप. तो गंभीरपणे बोलला आणि तिचा चेहरा पडलाच. त्याचं जाडं म्हणणं जिवारी लागलंच आणि त्याचा थट्टा मोड ऑन. लेट्स सी कितना वेट है. तिच्या हाताला धरूनच वजनाच्या काट्यासमोर उभं केलं. मानेनेच तिचा नकार. तरीही मिश्किल हसत दरडावून तिला काट्यावर उभे केलेच. डोळे बंद करूनच उभी. लग्नापूर्वीच्या 59 किलो वजनाच्या पुढे काटा किती सरकला असेल विचारही करवेना. ओ गॉड. त्याचा आश्चर्यचकित आवाज ऐकून तर धडधडायला लागलं. 70 आहे का? अति विचार करून मोकळी. नो. तिच्या मिटल्या डोळ्यांकडे पाहून हसत होता. मग किती? भीत भीतच विचारलं. 61. हळूच कानात कुजबुजला आणि टक्कन डोळे उघडत खाली वाकून पाहिलंच. फक्त 2 किलो वजन वाढलं याचा आनंद. बट आपको भी एक्सरसाइज करना चाहिए. त्याचं समजावून सांगणं आणि तिचं हलकेच मान डोलावणं. साथ में एक्सरसाइज. काट्यावरून खाली उतरणाऱ्या तिला हळूच सुचवलं. अच्छा, मेहराजी, हा प्लॅन आहे का? भुवया उडवत डोळे फिरवत छानसं हसली. कोपऱ्यातील डंबेल्सवर हात फिरवत होती. हा, चलो लेट्स ट्राय. सर्वात छोटे डंबेल्स उचलून तिच्या हातासमोर धरले. अहो, मी वेट्स कधीच उचलले नाहीत. घाबरूनच त्या डंबेल्सकडे पाहिलं. तसं छोटंसंच होतं, पण पाहत असं होती की जणू 20 किलो वजन असावं. मेघा, इट्स जस्ट 2 kg. बिगिनर्स के लिए है. इतना वजन तो आप किचन में भी उठाते हो. वो सब भारी भारी डब्बे. रोज का मिल्क का पॉट भी 2 लीटर का होता है. कपाळाला आठ्या ठेवतच समजावणं. त्याचं सूक्ष्म निरीक्षण पाहून कौतुक वाटलं. किचनमध्ये फारसे न फिरकूनही तिथल्या जड अवजड वस्तू उचलून काम करण्याच्या तिच्या दैनंदिन सवयींबद्दल माहिती होती. अच्छा, 2 किलो आहे का? हळूच हातात घेतलं, पण त्यानेही लगेच पूर्णपणे तिच्या हातात न देता वजन धरलेल्या तिच्या हाताला त्याच्या हाताचा आधार देत जवळच उभा. आणि आता ट्रेनर मोड ऑन. कसे धरायचे, हळुवारपणे वर खाली हात कसा करायचा, श्वासोश्वास कसा करायचा, कोणत्या स्नायूवर ताण जाणवला पाहिजे, मनगटावर जास्त भार द्यायचा नाही. एक हात तिच्या खांद्यावर, एका हातात वेट्सचा हात, पुन्हा अर्धवट मिठी, सोबत व्यायाम. हात वर खाली होत होता, पण त्याच्या सूचना संपलेल्या. जवळ येत मिठीही हलकीशी घट्ट होत होती. डीप ब्रीदिंग करत श्वास का फुलले ते समजेना. न्हालेल्या तिच्या केसांचा मंद सुगंध घेतच हनुवटी तिच्या माथ्यावर विसावली आणि घामेजलेल्या त्याच्या टी शर्टला पाठ टेकवत तीही निवांत उभी. हा असा एक्सरसाइज करतात का? मिश्किल प्रश्न ओठी आलाच तिच्या. हळूच मान तिरपी करत पाहिलं त्याच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून. फील्स गुड. बेस्ट मॉर्निंग एक्सरसाइज. केसांचा सुगंध घेत चेहरा खाली झुकला आणि नाकाचा शेंडा कानावर फिरू लागला. सोडा मला, गुदगुल्या होतात. खुदकन हसत कोपर हळूच त्याच्या पोटात.
आता तरी मिठी सैल होईल ही अपेक्षा, पण त्याच्या पोटाचे कडक स्नायू हिच्याच कोपराला लागलं. त्याला काहीही फरक पडला नाही. ओ, असं गुदगुल्या होतात? खट्याळ हसत पुन्हा कानावर नाकाच्या शेंड्याचा हक्क दाखवणं. जा हो, छळू नका. लटका राग दाखवत मिठीतून सुटलीच आणि त्याने देख लूंगा बाद में मनात विचार करत भुवई उडवली. अहो, तुमचं वजन किती आहे? उत्सुकता गप्प बसू देईना तिला. छोटे डंबेल्स जागेवर ठेवतच हळूच विचारलं. आपसे बस 24 किलो ज्यादा. मिश्किल गणिती उत्तर. डोक्यात बेरीज करतच आता त्याच्या फुगीर दंडांकडे नजर गेली. टी शर्टच्या सरकलेल्या बाहीतून मेघा मेरी जान मेहंदीने लिहिलेले डोकावत होते. तिने बाही खाली सरकवतच लपवले स्वतःचे नाव. कुणालाच दिसता कामा नये. दर रविवारी हे वेट्स वर्कआउट? काळजीने त्या भल्या मोठ्या 20 किलोच्या डंबेल्सकडे पाहत होती. कसे काय उचलत असतील? थोड्या वेळापूर्वी मध्यम आकाराचे उचलताना पाहिलेलं तिने. ते बहुतेक 10 किलोचे असावे हा अंदाज. अब 60 kg वजन उठाने के लिए आई नीड स्ट्रेंथ, सो बस मसल स्ट्रॉंग कर रहा हूं. त्याचा अंदाज घेत बोलणं. काही समजतंय का हिला? असे भाव चेहऱ्यावर. पण इथे तर 60 किलोचे वजनच नाही. डंबेल्सचे निरीक्षण करत वजनाचे आकडे पाहत निरागस प्रश्न. बुद्धू मेघा है ना 61 kg? तिला न्याहाळत खट्याळ हसला आणि तिच्या डोक्यात काचेतून डोकावणारा सूर्यप्रकाश लख्ख चमकला. डोळे मोठे करतच फटका दिला. लेट सी, माझ्याकडे इनफ स्ट्रेंथ आहे का? मुद्दाम छळायला खाली झुकला. तिला उचलतो आहे असे भासवत. काही काय? घाबरून जिमच्या दाराबाहेर तिचं पळणं. अरे मेघा, रुकिये तो. त्याचं हक्काने पाठलाग करणं. संपूर्ण जिन्यावर तिच्या नाजूक पायांची छुनछुन आणि पाठून त्याच्या जड पायांची धबधब. वळून पाहात नजरेने दटावत पाठी येऊ नका सांगणारा तिच्या हसण्याचा खळखळाट आणि बेफिकिरीने खांदे उडवत हक्काने तिच्या पाठी येणारा त्याच्या हसण्याचा गडगडाट. दोघांच्याही नकळत धावत जिने उतरून लिव्हिंग रूम मध्ये पोहोचले आणि समोर सोफ्यावर मम्मीजी पापाजींना पाहून तिच्या पायांना इन्स्टंट ब्रेक. मागे पडलीच असती की पाठून येणाऱ्या त्याने खांदे पकडतच सावरले. मम्मीजी पापाजींच्या मिश्किल रोखलेल्या नजरा पाहून तिचे हातपाय थंड पडले आणि घामेजलेल्या त्याला अजूनच घाम फुटतोय की काय असे वाटले. ती मान खाली घालून उभी, तोही तिथेच जवळ. काय बोलावे न सुचून गडबडला, पण उभा तिच्या सोबत. अहो, तुम्हाला चहा हवाय ना? अडखळत बोलत हळूच त्याच्याकडे पाहत नजरेनेच जा तुम्ही वर सुचवलं. मम्मीजी, मी सगळ्यांसाठी चहा बनवते हा. नजर झुकवूनच किचनकडे निघाली. येस, चहा. मेघा, मसाला टी बनवा. वेदर छान आहे. राईट मॉम? ओशाळून केसातून हात फिरवला. डॅड, मी फ्रेश होऊन येतो. वळून धावत जिने चढू लागला. फ्रेश होऊन खाली आलेल्या त्याच्या समोर मनपसंत कांदे पोहेची डिश, कोथिंबीर आणि खोवलेले खोबऱ्यांनी सजवलेली. डायनिंग संध्याकाळच्या पार्टीच्या तयारीच्या गप्पात दुमदुमत होते. सर्वच जागे आणि ब्रेकफास्टला सोबतच हजर. संडे मॉर्निंग्स आर बेस्ट. फॅमिली टुगेदर. कांदे पोहे पाहूनच त्याचे डोळे चमकले. अरे वा मेरी जान, आपको याद था? समोर बसलेल्या तिला नजरेनेच आभार. मेहराजी, असे कसे आम्ही विसरू? तुमचे फेवरेट आहेत कांदे पोहे. तिनेही नजरेनेच आभार स्वीकारले. ब्रेकफास्ट नंतर रंगला बुद्धिबळाचा सामना, तोही तब्बल 2 महिन्यांनी. उद्यापासून जिया आर्या बरोबर वेळ घालवता येणार नाही माहीत असलेला तो प्रिन्सेस सोबत खेळून घेत होता, गप्पा करत होता. आजच्या एका रविवार मधील नक्की किती क्षण कुणाला द्यावेत
ही हतबलता मनात. प्रिन्सेस सोबत खेळू की अजून काही क्षण मेघासोबत जगून घेऊ. आज जियानेही दादाजींना सपोर्ट करत बुद्धिबळाच्या खेळात भाग घेतलाच. तरीही जिंकले डॅड आणि आर्याच. पण आज एक नवीन बुद्धिबळपटूची ओळख आर्याला झाली, कबीर. तिला आणि डॅडला बुद्धिबळाच्या खेळात अवघ्या 8 स्टेप्समध्ये मात देणारा कबीर. तो चेकमेट म्हणाला आणि हिचा विश्वासच बसेना की ती हरली आहे. असं कसं? तू माझ्या डॅडना कसं काय हरवलं? इट्स नॉट पॉसिबल. हार मान्य करायला ती तयारच नव्हती. माझे डॅड हर एक बाबतीत बेस्ट आहेत, नेहमी तेच जिंकणार, हा तिचा हट्ट. तू नक्कीच काहीतरी घोळ घातलास, डायरेक्ट कबीरवर ओरडली आणि सर्वजण हसत सुटले. ही मुलगी खरंच अजब आहे. माझी काय मिस्टेक झाली? का चिडली माझ्यावर? केविलवाणे भाव कबीरच्या चेहऱ्यावर. आयू, तो परफेक्ट खेळत होता. आपली चूक झाली. आपण हा रोख हलवायला नको होता. डॅड शांतपणे समजावत होते, पण ही मानायला तयारच होईना. परत सगळ्या स्टेप्स दाखव. कबीरला तिची ऑर्डर. ओके. गोड हसत तिला सुरुवातीपासूनचा खेळ समजावणारा तो. तू या स्टेप ऐवजी कोणती स्टेप करायला हवी होती हे सोबत सांगत होत. अन आता हळूहळू आर्यानेही हार मान्य केली. सी, इट्स सिम्पल. हरलो आहोत तर मोठ्या मनाने मान्य करायचं, अपोजिट प्लेअरचं अभिनंदनही करायचं आणि मग आरामात विचार करायचा की आपण का हरलो. डॅडने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत सांगितलं. अन गोड हसत आर्यानेही मान डोलावली. कॉंग्रॅट्स, छान खेळतोस तू. मला शिकवशील का? कबीर समोर हात धरतच अभिनंदनासोबत पुढची मागणी करून मोकळी. शॉर. हात मिळवत तोही प्रसन्न हसलाच.